अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव शहरातील सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ तयार करणाऱ्यावर विशेष पथकाकडून कडक कारवाई करण्यात आली आहे। डीवायएसपी संतोष खाडे यांच्या पथकाने मोठी कारवाई करत 3 ठिकाणाहून धाड टाकत 3,93,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय, तर 4 आरोपींना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे आणि अटक केलेल्या आरोपींकडून मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू, कच्ची सुपारी, मावा तयार करण्यास लागणारी 7 मशीन जप्त करण्यात आली आहे। संबंधित कारवाई अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी नेमणूक केलेल्या डीवायएसपी संतोष खाडे यांच्या पथकाने केली आहे। तर शेवगाव शहरातील या कारवाईमुळे मावा आणि अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालंय। तसेच कुठे अवैध व्यवसाय चालू असेल तर डीवायएसपी संतोष खाडे यांना आणि त्यांच्या पथकास संपर्क करावा असं आवाहन करण्यात आलंय। प्रतिनिधी अल्लाउद्दीन शेख, न्यूज टुडे 24, शेवगाव, अहिल्यानगर। नमस्कार, मी परिवीक्षणीय पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे। आज नेवासा अंतर्गत माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी घारगे सर यांनी नेमलेल्या विशेष पथकाने शेवगाव पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत ठिकाण नायकवाडी मोहल्ला या ठिकाणी मावा तयार करणाऱ्या मशीन्स, तसेच गुटखा, तसेच काही विषारी पदार्थ बनवणारं साहित्य याच्यावरती विशेष पथकाने कारवाई केली असता त्यामध्ये आम्हाला 4 आरोपी तर मावा बनवणाऱ्या काही मशीन मिळून आलेल्या आहेत। त्यामध्ये 7 मशीन्स आपल्याला मिळून आलेल्या आहेत। तसेच मावा बनवण्यासाठी वापरणारी पक्की सुपारी, कच्ची सुपारी, तसेच इतर विषारी पदार्थ आपण मुद्देमाल पंचासह जप्त करण्यात आलेला आहे। यामध्ये एकूण मुद्देमाल हा 3,93,000 रुपयाचा जप्त करण्यात आलेला आहे। पुढील गुन्ह्याची तजवीज ठेवलेली आहे, गुन्ह्याची कारवाई चालू आहे। ही कारवाई जिल्ह्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी घारगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने विशेष पथकाद्वारे चालू आहे आणि यापुढेही अवैध धंद्यावर अशीच कारवाई चालू राहील। धन्यवाद।